देवांचे देव महादेव यांचा महाबली अवतार म्हणजेच हनुमान. प्रभू श्रीरामांचे परमभक्त म्हणून परिचित असणारे हनुमान यांनाच बजरंगबली, पवनपुत्र, संकटमोचक, मारुती अशा विविध नावांनी ओळखले जाते. अशा या महाबली हनुमानांना चैत्र पौर्णिमा तिथी समर्पित आहे. या दिवशी महाबली हनुमानांनी माता अंजनीच्या पोटी जन्म घेतला. पंचांगानुसार 2 एप्रिल 2026 हा दिवस हनुमान जयंती म्हणजेच हनुमानांचा जन्मोत्सव म्हणून साजरा होणार आहे. या दिवशी हनुमानांची विधिवत पूजा केली जाते. पूजेदरम्यान हनुमान जन्मकथा वाचन किंवा श्रवण करणे खूप शुभ मानले जाते. म्हणूनच आपण आजच्या व्हिडिओमध्ये श्री हनुमानांच्या जन्माची कथा बघणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करूया. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनेलवर खूप खूप मनापासून स्वागत. पौराणिक कथेनुसार माता अंजनी ही मागील जन्मात देवराज इंद्रांच्या महाली अप्सरा होती आणि तिचे नाव पुंजिकस्थला होते. पुंजिकस्थला ही सुंदर आणि स्वभावाने अत्यंत चंचल होती. एकदा तिने एका ऋषींशी असभ्य वर्तन केले. तेव्हा संतापलेल्या ऋषींनी तिला शाप दिला की पुढच्या जन्मात ती वानराचे रूप घेईल. हा शाप ऐकून अप्सरा दुःखी झाली आणि ऋषींची क्षमा मागू लागली. तेव्हा ऋषींनी तिला माफ करत, तू वानर स्वरूप असली तरी तुझे हे वानर स्वरूप भव्य असेल आणि तू एका तेजस्वी पुत्राला जन्म देशील असे बोलून ते ऋषी तपश्चर्येत पुन्हा लीन झाले. या शापाबद्दल इंद्रदेवांनी तिला विचारल्यावर पुंजिकस्थलाने उत्तर दिले की ते वानर असल्याचे मला वाटले, त्यामुळे मी त्यांच्यावर फळे फेकली. पण ते सामान्य वानर नसून अत्यंत तपस्वी ऋषी होते. मी तपश्चर्या मोडली म्हणून त्यांनी मला शाप दिला की जेव्हा मी कोणाच्या प्रेमात पडेन तेव्हा मी वानराचे रूप धारण करीन. माझे वानर रूप असूनही त्या व्यक्तीचे माझ्यावरील प्रेम कमी होणार नाही. संपूर्ण घटनाक्रम ऐकल्यानंतर भगवान इंद्र म्हणाले की तुला पृथ्वीवर जाऊन राहावे लागेल. तेथे तू एका राजकुमाराच्या प्रेमात पडशील जो तुझा पती होईल. लग्नानंतर तुम्ही शिव अवताराला जन्म द्याल आणि मग तुम्हाला या शापापासून मुक्ती मिळेल. त्यानंतर पुंजिकस्थला ही अंजनीच्या रूपात पृथ्वीवर राहू लागली. एकदा वन भ्रमण करत असताना माता अंजनीला एक तरुण दिसला आणि त्या तरुणाकडे ती आकर्षित झाली. या तरुणाने अंजनीला पाहताच अंजनीचा चेहरा वानरासारखा झाला. अंजनीने आपला चेहरा तरुणापासून लपवला. तो तरुण जवळ आल्यावर अंजनी म्हणाली, मी कुरूप आहे. पण अंजनीने त्या तरुणाकडे पाहिले तेव्हा तोही वानराच्या रूपात होता. त्या तरुणाने सांगितले की मी वानरराज केसरी आहे आणि मला पाहिजे तेव्हा मी वानराचे रूप धारण करू शकतो. आणि दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले आणि पुढे त्यांनी लग्न केले. विवाहानंतर बरेच दिवस झाल्यावरही वनराज केसरी आणि माता अंजनी पुत्र सुखापासून वंचित होते. त्यानंतर माता अंजनी ऋषींकडे गेल्या आणि त्यांना आपले दुःख सांगितले. तेव्हा ऋषींनी तिला नारायण पर्वतावर असलेल्या स्वामी तीर्थावर जाऊन 12 वर्ष व्रत आणि तपश्चर्या करण्याचा सल्ला दिला. त्यानंतर वायुदेवांनी अंजनीच्या तपश्चर्येवर प्रसन्न होऊन तिला अग्नी, सूर्य, सुवर्ण आणि वेद संपन्न पुत्र होईल असे वरदान दिले. या वरदानानंतर माता अंजनीने देवांचे देव महादेव म्हणजेच शिवांची तपश्चर्या सुरू केली. माता अंजनीच्या तपश्चर्येने प्रसन्न होऊन महादेवाने माता अंजनीला वरदान मागायला सांगितले. तेव्हा माता अंजनीने ऋषींनी दिलेल्या शापाबद्दल सांगितले आणि त्या म्हणाल्या, या शापापासून मुक्त होण्यासाठी मला शिव अवताराला जन्म द्यायचा आहे. म्हणून माझ्या गर्भातून बाळाच्या स्वरूपात तुम्ही जन्म घ्या. महादेवांनी माता अंजनीला आशीर्वाद दिला आणि अंजनाच्या पोटातून भगवान शिव बजरंगबली म्हणून वानर रूपात जन्माला आले. अंजनीचा पुत्र असल्याने हनुमानजींना अंजनेय असेही म्हणतात. आता हनुमान जयंतीला पूजा अशा पद्धतीने करा म्हणजेच तुम्हाला त्याचे निश्चित फळ मिळेल. हनुमान जन्मोत्सवाला मारुतीच्या बाल स्वरूपाचीच पूजा केली जाते. त्यानुसार ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करा, स्वच्छ कपडे परिधान करून हनुमानांचे स्मरण करा आणि व्रताचा संकल्प करा. पूजेला सुरुवात करून चौरंग किंवा पाटावर हनुमानांच्या बाल स्वरूपाची मूर्ती स्थापित करा. हनुमानांना सिंदूर अर्पण करा. यानंतर चमेलीच्या तेलाचा दिवा लावा. पूजेदरम्यान तुळस आणि गुलाबाच्या फुलांचा हार त्यांना अर्पण करा. चंदन आणि कुंकवाने 11 पिंपळाच्या पानांवर श्रीराम लिहून हनुमानांना अर्पण करा. हनुमानाला गूळ, लाडू अत्यंत प्रिय आहे.
त्यामुळे नैवेद्य म्हणून या गोष्टी अर्पण करा. या दरम्यानच सुंदरकांड आणि हनुमान चालीसा यांचा पाठ करून शेवटी आरती करा. शेवटी कळत न कळत झालेल्या चुकांबद्दल मारुतीरायांची क्षमा मागा आणि त्यांना नमस्कार करा. तर मारुतीरायांच्या जन्माची अशी ही कथा होती. ही कथा तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते आणि आज इथेच थांबते. भेटूया पुन्हा एकदा एका नवीन माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.